लाडक्या बहिणींनो, ई-के-वाय-सी दुरुस्ती प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाली आहे. वेबसाईट सुरू झाली आहे. लाडकी बहीण योजना ऑनलाईन तुम्ही ई-के-वाय-सी दुरुस्ती करू शकता. क्लिक करा. त्यानंतर तुमचं लाभार्थी आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे. मी सहमत आहे क्लिक करायचं आहे व OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे. लक्षात घ्या, तुमचा आधार क्रमांक इथे लागणार आहे. वडील किंवा पतीचा आधार क्रमांक लागणार नाही. लाडक्या बहिणींचा आधार क्रमांक टाकावा लागणार आहे. फक्त तुमचा आणि तुमचाच आधार क्रमांक लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे. त्यानंतर वाचायचं आहे की ते पूर्ण. मी सहमत आहे वरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही OTP पाठवा. 2 मिनिटात तुमच्या मोबाईलवरती OTP येणार आहे. जर काही जास्त लोड असेल तर OTP यायला थोडा उशीरसुद्धा होऊ शकतो, पण OTP नक्कीच तुमच्या मोबाईलवरती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तो OTP तिथे टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर पुढील तुम्हाला हे प्रश्न विचारले जाणार आहेत. आता या प्रश्नामध्ये तुम्ही पाहू शकता, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही. तुम्हाला काय इथे सिलेक्ट करायचं आहे, नाही म्हणून सिलेक्ट करायचं आहे. दुसरा प्रश्नसुद्धा तुम्ही पाहू शकता. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. तर माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत. तर नाही म्हणून निवडायचं आहे. कारण का, लाडक्या बहिणींनो, त्या प्रश्नाचं उत्तर की होतं की त्या प्रश्नाचा अर्थ असा होतो की सरकारी नोकरदार आहे किंवा तुम्ही निराधार वेगळ्या योजनेचा लाभ मिळवत आहे. त्यामुळे नाही निवडायचं आहे तुम्हाला. व काय करायचं आहे, ते उपरोक्त ए व ब मध्ये देण्यात आलेली माहिती बरोबर आहे, खोटी आढळल्यास सक्त कारवाई पात्र आहोत आणि सबमिट करायचं आहे. अशी जर सबमिट केली तर तुमची सक्सेसफुल असा मेसेज येणार आहे. तर लक्षात घ्या, OTP त्यांनाच येणार आहे ज्यांची ई-के-वाय-सी चुकली होती किंवा ज्यांना ई-के-वाय-सी दुरुस्तीसाठी पुन्हा एकदा संधी मिळाली होती, त्यांचीच ई-के-वाय-सी होणार आहे. जर नाही मिळाली तर तुमची ई-के-वाय-सी होणार नाही. लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने ऑनलाईन प्रकारे ई-के-वाय-सी दुरुस्ती तुमच्या घरी बसून मोबाईलवरून सुद्धा करू शकता. आणि ही सबमिट बटन म्हणजे सबमिट करावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सक्सेसफुल असा मेसेज येणार आहे. तुमची सुद्धा ई-के-वाय-सी दुरुस्ती झाली का नाही नक्कीच सांगा. शेअर करा व्हिडिओला आणि आपल्याला सबस्क्राईब व फॉलो करा.